जगूदादा परदेशी यांना पॅरालिसिसच्या प्रॉब्लेमसाठी अमृत ज्यूस आणि पॉवर बूस्टर दिले होते. तर चला आपण आज विचारूया जगूदादांना की त्यांना कसा रिझल्ट आला, औषध घेण्या अगोदर त्यांना काय प्रॉब्लेम होता आणि औषध घेतल्यानंतर त्यांना कसा रिझल्ट आलाय. तर जगूदादा, तुम्ही सुरुवातीला तुमचं नाव सांगा. माझं नाव जगदीश महादेव परदेशी. मला पहिले उठता येत नव्हतं, आता मला उठता बी येतं. उठून दाखवतो. उठून दाखवतो. उठून दाखव. सारा देऊ तुम्हाला? नाही नाही ना. तर बघा मित्रांनो, औषध घ्यायच्या अगोदर दादांना उठता येत नव्हतं. मला पहिले उठता येत नव्हतं. यस. आता मी माझ्या स्वतःच्या हात पायाने उठू शकतो. ओके, क्या बात. मला जास्त चालता येत नव्हतं पहिले, आता मी भरपूर चालू शकतो. चालतं. आणि त्यांना बोलताना पहिले दम पण लागायचा. बऱ्याच प्रकारे दम पण कमी झाला. आता हात बी वरती जातो. ओके. आणि हाताची हालचाल होते काय अशी? यस. बघा मित्रांनो, अशा प्रकारे जगूदादांना रिझल्ट आलाय. आणि अजून त्यांना बोलायला सुद्धा दम लागायचा, पण त्याच्यावरती सुद्धा त्यांना चांगला रिझल्ट आलाय. तर बघा मित्रांनो, माझी जी ग्रेट अपलाईन आहे दौंड सर, हे प्रत्येक वेळेस सांगत असता या औषधामध्ये 42 प्रकारचे फळं आहे आणि हे 42 प्रकारचे फळं आपल्या बॉडीमध्ये 42 प्रकारचे घटक भरून आणतात, ज्याने आपले सेल्स स्ट्रॉंग बनतात आणि आपल्या बॉडीतली इम्युनिटी पॉवर वाढते. इम्युनिटी पॉवर वाढली म्हणजे रोग आजार नाहीसे होतात. तर बसा दादा, बसा ना खाली, बसा ना. हो बसा बसा. आला इथं पाणी नाही. तर आपण दादांना विचारूया का खरंच हे औषध प्यायला कसं आहे, प्यायला परवडतं की नाही परवडत, आणि अजून दुसऱ्या कोणी पेशंटला आपण दिलं पाहिजेत की नाही. तुम्हाला काय वाटतं दादा, पेशंटने घेतलं पाहिजेत की नाही औषध? हे औषध सगळ्यांनी घेतलं पाहिजे. येस. शरीरासाठी डायबिटीज वगैरे जे आसन नसन सगळे रोग बरे वाचायचे. नक्कीच नक्कीच. तर धन्यवाद मित्रांनो. हर हर रियांश. थँक्यू. ओके.